आहोत। युवा नेतृत्व डोंगरडावे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा समाजसेवक दिनेशजी दलवे यांचा सन्मान सोहळा संपन्न होतोय। तदनंतर विद्यमान उपाध्यक्ष तंटामुक्त डोंगरडावे तानाजी दादा गायकर यांचाही सन्मान स्पर्धेच्या वतीने आपण करत आहोत। स्वप्नीलजी दळवे यांच्या शुभ हस्ते जयदादा दस यांच्या वतीने कॅश प्राइज अनाउन्स होतोय। षटकारासाठी 100 रुपयाचं, त्याचबरोबर ज्ञानेश कालेकर यांच्या वतीने कॅश प्राइज आणि आयवा जेल साठी देखील प्रेक्षकांकरता 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे, पण तो जेल तुम्ही सीमारेषेच्या बाहेर पकडायला हवा। चला मॅच कडे जाऊयात। महत्त्वाचा सामना आहे। शिवकिरण ट्रान्सपोर्टचे सर्व आर्यजी दस यांच्या वतीने कॅश प्राइज अनाउन्स होतोय। ज्यांचं नेहमी समालोचकांवरती भरपूर प्रेम असतं त्यांच्या वतीने समालोचकांसाठी देखील 200चं कॅश प्राइज अनाउन्स झालेलं आहे, त्यांचं मनस्वी धन्यवाद। शिवकिरण ट्रान्सपोर्टचे सर्व आर्यजी दस यांच्या वतीने लागोपाठचे 3 षटकार, लागोपाठचे 3 चौकार, पारितोषिक 1000 रुपयाचं। पारितोषिकांची लगबग तर आहेच, परंतु महत्त्वाच्या सामन्याकडे आपण जाऊयात। फर्स्ट क्वार्टर फायनल सामना सुरू होतोय। दोन्ही टीमला ऑल द बेस्ट। पहिला बॉल अपील स्ट्रॉंग आहे, बॉल मागे निघालाय, पायावरती जरूर लागलाय। दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न सुरू होता पण स्पष्ट नकार दिलाय। आघाडीसाठी हनुमंत आणि त्याच्या सोबत मंगल देतोय। इम्पॅक्ट पंचांनी पाहिला, पिचिंग आउटसाइड लेग स्टंप, त्याच कारणासह स्पष्ट नकार। लेग बायची एक सिंगल धाव आणि सिंगल धावेने डाव सुरू होतोय एबी रॉयल्स जांभोडी क्रिकेट संघाचा। जबरदस्त एंटरटेनमेंट यापूर्वी अजय कालेकरने केलेलं आहे। शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट्समॅनला फॉलो केलेला आहे। स्ट्रॉंग अपील बिहाइंड द विकेट। करण भांडेकडून करण्यात आलेले, परंतु पंचांचा स्पष्ट नकार आपण बघत आहोत। डॉट बॉलची होत असताना सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती। धावा संख्या सध्या स्थिर 1 धाव। फुल टॉस डान्सिंग डाउन द ट्रॅक, समोर ऑन दी अप खेळतायत। लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला पोहोचण्यापूर्वी बॉल डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर। मंगलच्या बॅट मधून शुभदायी सुरुवात, चौकार। शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूबाटचा व्यवस्थित संपर्क नाही, पायावरती बॉल आदळतोय। पंचांचा लेग बायचा इशारा, 1 धाव आणि धावा संख्या या सिंगलला सध्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत। 6 ऑन बोर्ड, 6 धावा सध्या स्कोरबोर्डवर। बक्षीस पात्र फेरीचा सामना 3 ओव्हरची मॅच, 1 सेंटचा वापर या सामन्यामध्ये केला जाईल। महत्त्वाची सूचना आपण लक्षात घ्या। हरमान सध्या बॅटिंग साठी स्ट्रायकर एंडला, उजव्या हाताचा शैलीधर आणि त्याचबरोबर आकर्षक फलंदाज। आयवा जेल साठी जयदादा दस ज्ञानेश कालेकर यांच्या वतीने 100 रुपयाचा कॅश प्राइज, परंतु जेल तुम्ही पडद्याच्या पाठीमागेच पकडायला हवा, हे महत्त्वाची सूचना लक्षात घ्या। समोर ऑन दी अप खेळतायत, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय, हार्ड वेल जज कॅच, फलंदाज बाद जितून दाखवलीये। जबरदस्त क्षेत्ररक्षणाची अप्रतिम नजराना, फिल्डिंगचा बहारदार नजराना आणि झेलची 2 हनुमान माघारी परततोय। पहिला धक्का। विनिंग टीमला एक सूचना आहे, चांगला झेल जितून पकडलेला आहे। लॉंग ऑफला सीमारेषेच्या अगदी नजदीक होते, क्लोज होते। 6 धावा बनल्या गेल्या, 5 चेंडू टाकलेले आहेत। सॅम म्हात्रे अर्थातच समीरचा दबदबा फर्स्ट पॉवर प्ले मध्ये आपण बघत आहोत। सचिन बिराडे मागच्या सामन्याचा सामनावीर, सध्या बॅटिंग साठी स्ट्रायकर एंडला। वेगवान बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात, स्किट होत असताना
निघून जातो डॉट बॉलला षटकाची सांगता. पहिलं षटक इकॉनॉमिकल कामगिरी. सॅम म्हात्रेने खर्च केलेल्या धावा 6 धावा 1 विकेट महत्वाची त्याने कॅरी केलेली आहे. पाहायचं पहिला डाव आता सुरू आहे. 12 चेंडू 2 षटक जुने बाकी आहेत. बक्षीस पात्र फेरीत किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ एबी रॉयल्स जांभरुडे हे देखील पाहणं आता तितकंच गरजेचं असेल. दरम्यान उद्याचं शेड्यूल आपण एक कटाक्ष टाकूयात. स्क्रीनवर सध्या आपण बघत आहोत उद्याचं निर्णायक शेड्यूल, महत्वाचं शेड्यूल आणि त्या उद्याचं शेड्यूल. पहिला सामना जयनमान पाडगाव विरुद्ध जय बजरंग कोलटण ठाकरे नगर. दुसरा सामना जयनमान बांदिवली विरुद्ध जय बुलेना स्पोर्ट्स कुरावले. तिसरा सामना जयनमान कांदोलबी विरुद्ध यंगस्टर नांदेली. चौथा सामना आम्ही देवपेकर देवपे त्यांच्या विरुद्ध एकवीर आगाशी. पहिला सामना बरोबर 9:30 ला स्टार्ट होईल. जयनमान पाडगाव आणि त्याचबरोबर जय बजरंग कोलटण ठाकरे नगर या दोन्ही टीम्सला रिक्वेस्ट 9:15 पर्यंत आपली रिपोर्टिंग हवी. भावेशचा पहिला बॉल लो फुलटॉस समोर ड्राइव्ह केलाय. डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतायत सॅम म्हात्रे. व्हेरी गुड फिल्डिंग. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय आणि 2 धावा तोपर्यंत सहजरित्या पूर्ण करत असताना दोनही फलंदाज आपण बघत आहोत. सो या 2 धाब्यांना स्कोर सध्या 8 ऑन बोर्ड. 8 धावा दाखल कर. मागच्या सामन्यात याच संघानं यजमान संघाविरुद्ध 72 धावेचा डोंगर सर केलेला आहे. त्याच काळासह जितक्या जास्त धावा तुम्ही बनवाल तितक्या ते उपयुक्त असतील. खोलात टाकलाय बॉल. अॅक्रोझो 9 खेळण्याचा प्रयत्न तो मात्र सलामीवीर मंगलचा फसलेला आपण बघत आहोत. भावेश गोल्ले यंगस्टर आहे, यंग टॅलेंट आहे, मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी या सामन्यात त्यांच्या वतीने आपण बघत आहोत. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवत असताना गोलंदाज भावेश. आणखीन एक जबरदस्त बॉल समोर टाकलाय. ऑन साइडला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. ब्लँक स्विंग ऑफ द बॅट पाहायला मिळाली. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. लागोपाठचे 2 डॉट बॉल. ऑलरेडी सामना 3 षटकांचा आणि त्यातल्या त्या डॉट बॉल पर्सेंटेज जर वाढली तर मात्र चिंता वाढेल, टेन्शन वाढेल, चिंताग्रस्त होईल संघ बी रॉयल्स जांभुर्डे. आघाडीसाठी मंगल ज्याला आता स्ट्राइक रेट देखील मेंटेन करावा लागेल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. लाईन इथे खराब आहे. गार्ड लाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. सो मिळेल ते 1 धाव एक्स्ट्रा आणि या एक्स्ट्रा धाब्यानं धाबा संख्या सध्या आपण बघत आहोत 9 ऑन बोर्ड. 9 धावा दाफलकावरती. स्टील 3 टू गो. 6 चेंडू 6 योगदान देत आहेत मंगल. ऑन साइडला दिशा दिली आहे. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर लेग. स्क्वेअर लेगला बॅकअप उपस्थित. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय पण नॉस्टॅकर एंडला माघारी मंगलला यावं लागलेलं आहे. एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. स्कोर सध्या आपण बघत आहोत सिंगलच्या साहाय्यानं 10 ऑन बोर्ड. 10 धावा स्कोरबोर्डवर. प्रत्येक षटकारासाठी जेडी 11चे नामवंत बॅकर जयदादा धस यांच्या वतीनं 100 रुपयाचा कॅश प्राइज. त्याचबरोबर आयवा जेल साठी देखील प्रेक्षकांकरता खास करून ऑफर आहे. जयदादा धस यांच्या वतीनं ज्ञानेश कालेकर यांच्या वतीनं 100 रुपयाचा कॅश प्राइज. त्याचबरोबर हरेशजी धस यांच्या वतीनं 3 षटकार 3 चौकार 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ब्लाइंड स्विंग ऑफ बॅट ऑफ टॉपच्या बाहेर वेगवान फुल लेग पडल्याबरोबर चेंडू थोडा टॉस झाला. रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी. फलंदाज बीट होतोय सचिन ज्यानं मागच्या सामन्यात जबरदस्त फिनिशिंग टच दिला होता. सो तो कॉन्फिडन्स त्याच्याकडे, परंतु सध्या गोलंदाज हवी होतोय. फुल टॉस बॅटची कडा. बोऱ्यासारखा बॉल घरंगळत राहिला. बॅकअप साठी शॉट थर्ड बॉलला विशाल तरे पोहोचलेले आहेत. आणखीन एक डॉट बॉल. एंड ऑफ सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाची सांगता. इकॉनॉमिकल कामगिरी आपण पाहिली ती भावेश गोल्लेची. 4 धावा खर्च केलेले आहेत. त्यानं विकेटले जरूर राहिला परंतु कमी खर्च गोलंदाजी सध्या आपण त्याच्या वतीनं बघत आहोत. एंड ऑफ सेकंड ओव्हर. षटक संपली. 10 धावा बनल्या गेल्या. 5.00 धाब्याची धावगती सध्या दाफलकावर. अंतिम अखेरचं निर्णायक षटक पाहायची जबाबदारी आता स्वतः संघ नायक घेतोय की यंगस्टर आर्यनला देतोय. 2 ऑप्शन आहेत आता. अजय कालेकर किंवा आर्यन ठाकरे. मात्र आर्यन ठाकरेची नियुक्ती आता संघनायक अजय कालेकरने केलेली आहे. यंगस्टर आहे. पहिल्या सामन्यात त्यानं 4 ट्रिक कंप्लीट केलेली होती. डबल हॅट्रिक त्याच्या वतीने स्पर्धेमध्ये आपण पाहिलेली आहे. तर 2 फायफर आज आपण पाहिले. मॅन फ्रॉम होम साइड टिलकनं पहिला पंजाब 5 विकेट हॉल कंप्लीट केला. त्यानंतर यजमान संघाचा गोलंदाज ओमकार लंगडेनं देखील फायफर या स्पर्धेमध्ये घेतलेला आहे.
पहिला बॉल बॅटच्या बाहेरची कडा फ्लाय होतोय, फ्ला स्लिपला. विशाल तरे बॅकअप साठी उपस्थित. एक धाव आणि धावा संख्या या सिंगलच्या 6 सध्या आपण बघत आहोत. 11 ऑन बोर्ड, 11 धावा सध्या स्कोरबोर्ड वर. गोलंदाज तयार आर्यन. रनवे मध्ये थोडा व्यत्यय. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल डेड बॉल. लक्ष आता दोन्ही क्रीडा रसिकांचं, क्रीडा समर्थकांचं या सामन्यावरती लागून राहिलेलं आहे. कमी गतीने टाकलेला शॉर्ट बॉल. व्हेरिएशन आपण बघत आहोत. विविधता, अचूकता, अभेद्यता, लयबद्धता गोलंदाज आर्यन करे. आणि सध्या या सामन्यात देखील तो इफेक्टिव्ह कामगिरी करतोय. प्रोडक्टिव्ह ओव्हर त्याच्या वतीनं. सबमरीन डिलिव्हरी, बॉल खाली राहिला. विकेट किपर बीट. फ्रेम मध्ये फलंदाज नव्हते. नॉस्टॅकर एंडलाईन रनआउटची संधी, परंतु दोन्ही संध्या गमावलेल्या आहेत. तेले गेलं, तुपे गेलं, आती आलं दुपाटनं. बाईचा सिंगल, पंचांचा एक धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. आणि या सिंगल धाब्यानं स्कोर सध्या आपण बघत आहोत. 12 ऑन बोर्ड, 12 धाबा दाफल कव्हर. चेस करून कट काढण्याचा प्रयत्न, पण पंच सांगतात इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेनं धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 13. 13 धावा. 3 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडूत विथ द बॅट सचिनला एकही धाव बनवता आली नाही, तर 8 चेंडू 8चं योगदान बंगलनं दिलेलं आहे. 1 फॉर द ओव्हर हा कॉल पंचांनी केलेला आहे. या सिरीज एका अतिरिक्त उचलीची ताकीद गोलंदाजाला बहाल करण्यात आलेली आहे. धावा संख्या 13. 3 चेंडू बाकी. गोलंदाज तयार आर्यन. बॅटची कड आहे. बॉल पायावरती आदळतोय. धाव हवी आहे आणि किंबहुना ती मिळेल देखील. सो या सिंगल धाब्यानं स्कोर आपण बघत आहोत. 14 ऑन बोर्ड, 14 धाबा दाफल कव्हर. स्टील 2 टू गो. गोलंदाजांचा दबदबा सध्या या पहिल्या सत्रात आपण बघत आहोत. मागच्या सामन्यात मिळालेला निसटता विजय आणि तदनंतर वाढलेला आत्मविश्वास विघ्नता स्पोर्ट्स क्लब मोऱ्याचा पाडा संघाचा आपण बघत आहोत. फुल टॉस बॉल समोर ड्राइव्ह केला. अलंकृत कार्पेट, चांगला मैदानी फटका. मिसफील्ड डीप मध्ये पाहायला मिळालेला आपल्याला ऑर्थोडॉक्स लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कृपाल, परंतु कृपालची कृपा झाली नाही. आशीर्वाद त्यानं समोरच्या संघाला दिला. चौकार. शॉर्ट बॉल लीडिंग एज, वॅकंट एरिया. विकेट किपर पोहोचतोय पण त्याच्या आवाक्याबाहेर. दुसऱ्या धाब्याचा कॉल सुरू आहे. फंबल फिल्डर कडून. तिसऱ्या धाब्याचा कॉल मंगलनं दिलाय. विकेट किपर एंडला तो तर पोहोचलाय की नाही त्यासाठी पंचांकडे अपील झालं. चौथ्या धाब्याचा प्रयत्न आणि चौथ्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र धावची धाव बाद. सो 3+ विकेट. पहिला डाव संपतोय. उभारला गेला त्या धावा 21-21 आणि सेकंड इनिंग मध्ये क्वार्टर फायनल मध्ये 22-22चं टार्गेट विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब मोऱ्याचा पाडा क्रिकेट संघासमोर. गेल्या 22 धाब्याचं टार्गेट सेट झालेलं आहे. 7.33 धाब्याचे धावगती प्रति 3 षटकांच्या पाठीमागे आता विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब मोऱ्याचा पाडा क्रिकेट संघाला चेस करावी लागेल. मागच्या सामन्यात जबरदस्त विजय संघानं संपादित केलेल्या खऱ्या अर्थाने टीमची रन मशीन अजय काळेकर वरती पुन्हा एकदा जबाबदारी आणि सेकंड इनिंगला होईल त्याची सुरुवात. कसं असेल रनचेस या करूयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलावा ऐकूयात प्रसन्नजी चव्हाण यांचा आवाज. थँक्यू.
आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। क्वार्टर फायनल नंबर 1 एकीकडे संघ पाहायला मिळेल मोराचा पाडा, दुसरीकडे संघ जांभुडे पाहायला मिळतोय। प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवल्या गेल्यात 21 धावा एबी रॉयल जांभुडे या संघाच्या माध्यमातून, तर 22 धावांचं लक्ष्य असेल टीम विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोराचा पाडा संघासमोर। विनंती असेल बॅटर्स आपण लवकरात लवकर मैदानावरती यायचं, अन्यथा बॅड लाईटचा इम्पॅक्ट तुमच्यावरतीच पडेल। फेअर क्रिकेट असणं देखील गरजेचं आहे आणि मैदानावरती आपण बघूया कशा प्रकारची कामगिरी होईल। 18 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता आहे। लो स्कोरिंग एन्काउंटर नेहमी हाय व्होल्टेज होतात, यात मात्र शंका नाहीये। दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून। विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम, शो द गुड गेम, कारण बक्षीस पात्र लढत आहे। जो संघ जिंकेल आपल्या घरी एक तरी ट्रॉफी घेऊन जाईल आपल्या गावामध्ये। अजय फार चांगल्या फॉर्म मध्ये आहे, ज्या प्रकारचा तो फॉर्म मध्ये 18 बॉल 22 कदाचित एका ओव्हर मध्ये तो मॅच फिनिश करू शकतो। मात्र हे क्रिकेट आहे आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज। आम्ही सातत्याने उल्लेख करतो क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, यहाँ हर प्रेडिक्शन फेल है। मागील मॅच मध्ये काय झालं त्याला विसरायचे, मात्र तो फॉर्म इथे कंटिन्यू करणं गरजेचं आहे। बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला देव पाहायला मिळतील। स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज करण, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळतील। दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा। हर सर जहां झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वो समंदर होता है। जीवन के इस कर्मभूमि में युद्ध भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। बघूया आजच्या या दिवसामधील 8 नामांकित संघांचा समावेश, त्यापैकी 7 संघांचा गाशा गुंडाळून कुठला संघ बनतोय आजच्या दिवसातील सिकंदर आणि कुठला संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणारा, टॉप 4 मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल। विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोराचा पाडा विपक्ष सामना आपल्याला पाहायला मिळतोय एबी रॉयल्स जांभुडे। पहिला बॉल फुल टॉस ऑन साइड ला वळवलाय, फक्त दिशा दाखवली। स्लॉक स्वीप करत असताना बॉल ला पाठवून दिलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। पहिला बॉल पहिला तडाखा आणि डीजे सुरुवात फार चांगली झाली आहे। करणच्या बॅट मधून या चौकाराच्या 4 धावा पाहायला मिळतील। धावफलक 4 या आकड्यावरती 17 बॉल 18 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल। यावेळेस कट करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये। हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळेल। धावफलक 4 या आकड्यावरती विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोराचा पाडा संघ सध्याच्या स्थितीला या फ्रंट फुट वरती मॅच मध्ये पाहायला मिळतोय। ड्रायव्हिंग सीट मध्ये 4 धावा फलकावरती आहेत। जय बजरंग क्रिकेट संघ डुंगर नावे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल। मागील मॅच मध्ये फार चांगल्या प्रकारची कामगिरी जरूर करत होता, यावेळेस चांगल्या प्रकारचा स्ट्रोक पाहायला मिळतोय। बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ते झेल देखील जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतेय। करणच्या बॅट मधून हा षटकार। स्विच हिटचा प्रयत्न जरूर होता, आयवा झेल देखील तिकडे पकडण्यात आलाय। रनआउटचा प्रयत्न देखील झाला थर्डमॅनच्या खेळाडूच्या माध्यमातून, मात्र लिगबायशी 1 धाव ऍड होईल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल। पुढे सरकत असताना 11 ऑन द बोर्ड, 11 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे, जे मात्र पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय। 4ही बॉल फेस करत असताना करणने 10 धावा बनवल्यात, 1 लेग बायची एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव पाहायला मिळते। आता अजय मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच, बघूया या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल। यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय। डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक आणि बॉल निघून चाललाय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर। या मॅचची हवा काढणारा अजयच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा मैत्री चषक षटकार। धावांची आवश्यकता, तोच मोमेंटम, तोच फॉर्म आणि तशीच बॅटिंग या मॅच मध्ये देखील कंटिन्यू केली आहे फलंदाज अजयने आणि अजयच्या बॅट मधून षटकार आलाय। 13 चेंडू 5 धावांची आवश्यकता आणि डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळेल। अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला पहिलं समाप्त होईल। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 17 विजयासाठी समीकरण 12 चेंडू 5 धावांची आवश्यकता असेल। थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे, त्यामुळे विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं आहे। 12 चेंडू 5 धावा, प्रति षटकामागे 2.50 ची गती आणि
अजयचं कौतुक करावं लागेल. मागील मॅच असं वाटलं होतं की कदाचित मॅच हरेल टीम मोऱ्याचा पाडा, मात्र सांगितलं वी आर हिअर, आम्ही ते आहोत आणि जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत धावा बनतील. अगदी तेच पाहायला मिळालं. जबरदस्त बॅटिंग केली या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतकीय खेळी अजयच्या माध्यमातून 10 चेंडू 40 धाव्यांची गरज असताना तो सामना जिंकला आणि एक करिश्मा इनिंगचा अंत झाला आणि तीच झालेली अंत त्या इनिंगचा इथे सुरुवात झाली. ऑन साइडला वळवला स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळेल. MS धोनी स्टाईल मध्ये सामना केलाय, फिनिश, सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा. सहा चेंडू 16 धाव्यांची विध्वंसक खेळी साकारणारा करण ठरला सामन्याचा मॅन ऑफ दी मॅच. जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळाली करणांची. मात्र उद्या आपण 4 वाजता रिपोर्टिंग करायचं सेमीफायनल नंबर 1 साठी, याची सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. यानंतर एक सन्मान होईल आजच्या दिवसात ज्यांच्या भारत